करिश्मा ते म्हणून मला तुझी हिच्या बरोबर ओळख करून द्यायची होती, म्हणून तुला इथे बोलावलं होतं. अच्छा 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 हो ना. आणि कसं आहे, डायरेक्ट लग्नात भेटण्यात काय मजा आहे. आणि तुला सांगू का, नवऱ्याच्या मित्रमैत्रिणींना लग्न आधी भेटण्यातच खरी मजा असते, है ना, है ना. हो ना, अगदी बरोबर. तुमचं कसं काय, तुझं लग्न वगैरे काही ठरलंय का. हो म्हणजे नाही, म्हणजे अगं ठरेल ग. तुला सुद्धा ना अगदी आमच्या ह्यांच्यासारखाच गुणी मुलगा मिळेल बघ. ह्यांच्यासारखा. अगं ह्यांच्यासारखा असं म्हटलं मी, हे नाही काही. ऑफकोर्स. बरं वाटलं तुम्हाला भेटून. ट्रस्ट मी, मला सुद्धा. आपण उशिरा भेटलो ना जरा. छे छे, उलट अगदी वेळेत भेटलो आपण, नाही का. हो 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 ना, हो हो. मग आणि कसं आहे, आता तुम्ही मैत्रीण आहात म्हणून ठीक आहे, पण असं माझ्या नकळत जर उद्या दुसऱ्याच कुठल्या तरी मुलीने ह्यांना त्यांच्या असं घरी बिरी नेलं तर हा किती पंचायत होईल. त्यांच्यात गैरसमज व्हायचे ते होतीलच, पण आमच्यात सुद्धा गैरसमज होतील ना, त्याचं काय. बरोबर आहे की नाही. हो हो. आणि थोडंसं ओल्ड फॅशन वाटेल करिश्मा, पण कसं आहे, नवरा बायकोचं जे नातं आहे ते विश्वासावरच अवलंबून तो. हाय गाइस. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना. प्रॅक्टिस काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लच वर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बासा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीस. हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी. अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो. कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं, आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट. नाईस. सॉरी. इट्स ओके.
हे एक धरलं? सोड. अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी डेअरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.